मित्रांनो, तर आपल्याला आहे ना एक छोटे महाराज भेटलेले आहे. तर आता ते तुम्हाला थोडक्यात काहीतरी म्हणून दाखवतील अभंग गवळणी किंवा काहीतरी आपण त्यांच्याकडून एखादी ऐकू बरं काय म्हणतात ते, त्यांचं काय कसं पद्धतीचं त्यांचं वाटचाल होती, ते एवढ्या कमी वयात कसं त्यांनी पूर्ण कीर्तन आणि बुवा महाराज ते कीर्तन पण करतात, तबला वाजवतात, तबला वगैरे सगळं म्हणजे त्यांना कीर्तनाचं सगळं काही म्हणजे आहे नॉलेज. आणि त्यांना एवढ्या कमी वयामध्ये त्यांनी कसं स्ट्रगल केलं आणि कसं सक्सेस झाले आता आपल्याला सांगणार आहेत ते. तर माऊली काय म्हणता? तर आपल्याला एखादी यांच्या म्हणजे वारकऱ्यांबद्दल किंवा याच्याबद्दल काहीतरी सांगू शकता का तुम्ही, की आपण पंढरपूरला का जातो या सोहळ्यामध्ये, काय वाटतं या सोहळ्यामध्ये गेल्याने, आणि काय म्हणजे आपण तर त्याला जातोय तर पब्लिक बी आली पाहिजे म्हणून तुम्ही काय संदेश देणार? आपण पंढरपूरला जातो कारण ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज पंढरपूरला गेले आणि जनाबाई सुद्धा गेल्या आणि नामदेव महाराजांच्या संग नामदेव महाराजांच्या घरी जाणवटी करायच्या आणि पुंडलिका विठ्ठल नामदेव महाराजांच्या घरी गेला आणि नामदेव महाराज आई वडिलांचे पैदापत होता आणि पैदापत असताना विठ्ठलाने विचारले की आता आत येऊ का नामदेव महाराज. मग नामदेव महाराज म्हणाले थांबा. मग डबल विठ्ठलाने विचारले नाम आत येऊ का. मग नामदेव महाराज म्हणाले थांबा मी विठ आणतो. मग नामदेव महाराजांनी विठ ठेवली आणि मग विठ्ठल उभा राहिला. मग तेव्हापासून विठ्ठलाला म्हणून तेव्हापासून विठ्ठल उभा असतो आणि विठ्ठलाचं नाव का म्हणून पडलं तर विठ्ठल विठेवर उभा दररोज राहतो आणि आयुष्यभर आहे म्हणून त्याचे नाव पडलं आहे विठ्ठल. म्हणून तो पंढरपूरला आला आणि पंढरपूरला विठोबा आला आणि पुंडलिकाने पंढरपुराला विठ्ठलाला सांगितलं विठ्ठला तुझ्या दर्शनाला जेवढे भाविक भक्त आहेत त्यांचा उद्धार कर. मग ते कसंही असत. मग विठ्ठलाने तक्रार केली की माझ्याकडे कोणच येईना भक्त. मग पुंडलिकाने सांगितले विठ्ठला तू संतांचा अवतार घे आणि आपल्या भेटी सर्व भक्तांना आण. मग विठ्ठलाने ज्ञानोबरायांचा अवतार घेतला. आळंदी जन्म घेऊन सर्वांना आपल्या भेटीस आणलं. म्हणून विठ्ठला पंढरपूरला राहतो. अच्छा, ठीक आहे. तर माऊली अजून माझं पण होतं की तुम्ही एक छोटीशी म्हणजे काहीतरी म्हणजे तुमच्या थ्रू तुम्ही गवळण किंवा एखाद्या पद्धती काहीतरी एक साजरं करू शकता का तुम्ही, म्हणजे ते पब्लिकला संदेशात तो कामाला येऊ शकतो? हा, अभंग घ्या कुठलंही तुम्हाला जे वाटेल ते, थोडक्यात मोडकं राहील आणि आपला व्हिडिओ प्रत्येकापर्यंत जाईल. हा, अभंग घ्या किंवा गवळण तुम्हाला जे योग्य वाटेल ते. हा घ्या अभंग. पातलोचनी सुख झाले व साजणी तुहा विठ्ठल परवा तुहा माधव परव बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल परवा तुहा माधव पर सर्व सुखाचे आगर बापर महादेवी वर तुहा विठ्ठल परवा तुहा माधव परवा. थँक्यू. तर बघा त्यांचं ॲक्च्युली कीर्तन बी होतं मागच्या मुक्कामाला, नाट्यपुतीला कीर्तन होतं, पण आता सध्या ते आम्हाला चालतं पायीवारीमध्ये भेटले. त्यांचं झालेलं आहे शिक्षण वगैरे चालू आहे, शिक्षण पण चालू आहे, परत महाराज पण झालेले आहेत आणि तबला वाद्य सगळं त्यांना म्हणजे कीर्तनाची सगळे आवड झालेली त्यांची. आणि कीर्तनकारी म्हटल्यानंतर तो हा व्हिडिओ नक्की बघा. आणि तुमचं नाव काय माऊली? राज महाराज मैत्री त्यांचं नाव आहे. आणि तुम्हाला जर वाटलं की ह्या माऊली तुम्हाला कीर्तन ठेवायचं आहे तर तुम्ही नक्की मेसेज करा. मी तुम्हाला यांचा नंबर सेंड करेल आणि तुमच्या जवळपास तुम्हाला जवळपास कोणी जर कीर्तनाला बोलवलं तर तुम्ही तुमचं एक लोकेशन किंवा ॲड्रेस देऊन ठेवा. तुम्ही कुठल्या मठात राहता, काय राहता आणि तुम्हाला कीर्तनाला बोलवण्याचं तुम्ही सांगून ठेवा त्यांना. तर तुम्ही सांगा त्यांना की तुम्हाला जर ते त्यांना संपर्क करायचा आहे तर तुम्हाला जर ते पब्लिकला कोणाला कीर्तन ठेवायचं तुमचं लहान माऊलीचं तर तुम्हाला कसा संपर्क करणार, तर तुमचं मठाचं नाव वगैरे सांगून ठेवा. माझे नाव राज महाराज मैत्रे, मी राहतो पिशेवाडी.
माळशिरस कचरेवाडी. जर कोणाला कीर्तन हवं असेल तर माझ्या वडिलांचा नंबर 9146993555 याच्यावर कॉल करा. हा, तर तुम्हाला त्यांचं कीर्तन ठेवायचं असलं तर तुम्ही नक्की हा कॉन्टॅक्टवर कॉल करा आणि ते तुम्हाला नक्की भेटतील. आणि तुम्ही म्हणजे त्यांना जे शक्य होईल अशा लोकेशनवर तुम्ही बोलवा, ते नक्की येते ना कीर्तन करतील. म्हणजे कुठेही असो, तुम्ही फक्त जर का संपर्क साधला असेल तर साधा आणि त्यांचं कीर्तन तुम्ही ठेवू शकता. चालतंय. जय हरी माऊली. राम.